गारट्या गुरट्याचं चला आज तुमच्या तोंडाला पाणी आणती. गार लय लागतंय म्हणून म्हणलं जरा चटपटीत मॅगी करावी. डान्सच्या नावाखाली आम्हाला थोडंसं ढुंगण हलवायला येतं, बाकी काही नाही. 100 रुपये 4 किलो वाटाणा चालल्यात, त्यामुळे आता महिनाभर आम्ही वाटाणाच खाणार आहे बरं का. वसक्यागत घेऊन तर आली स्वस्त भेटतंय म्हणून, पण आता कुठं कुठं खपवायचं ते कळा नाही बरं का. खराब व्हायला लागलं. लोक आजकाल लय सुशक्तीत झाल्यात. वाटाण्याला मटर म्हणायला लागली आणि ह्या लसणाच्या कुडीला कांदा म्हणतात बरं का. लसणाचा कांदा काय त्याच्या आईला. आमच्या साताऱ्यामध्ये लसणाची कुडीच बोलतात बरं का. तानिया मित्तल नंतरने आपलाच नंबर आहे. ती जसं चांदीच्या बॉटलमध्ये पाणी पिती तसं मी सोन्याच्या ताटामध्ये जेवती बरं का. आता ही बघा सोन्याची वाटी माझी. सोन्याच्या ताटामध्ये जेवल्याशिवाय आपलं पोटच भरत नाही बरं का. आणि हो, कुणाला सांगू नका की मी सोन्याच्या ताटामध्ये जेवती, नाहीतर उगाच दिवसा ढवळ्या चोर धाड टाकायचं माझ्या घरावरती. सुशिक्षित लोक याला टी मेकर बोलतात आणि आमच्यासारखी चहाचं भगुलं बरं का. साताऱ्यामध्ये याला भगुलं म्हणतात, भगुलं. इकडं मी तुपामध्ये मॅगी करते बरं का. आपली जहागिरी कशी उतू गेली पाहिजे. गार्लिक विथ चिली फ्लेक्स मॅगी चालली, पण त्यामध्ये वाटाणं पण टाकल्यात. ते कुठंतरी मला खपवायचं होतं म्हणून. पण तुम्ही असा पानसटपणा करू नका. गार्लिक आणि चिली फ्लेक्सची मॅगी विदाऊट वाटाण्याची चांगली लागते, पण ते स्किप करा तुम्ही. मी टाकलं जरी असलं तरी, कारण चव एवढी काय चांगली नाही लागली बरं का. पण जाऊ दे, आता आपणच खाणार आहे. दुसऱ्या कुणी केली असती तर त्याच्यावरती खापर फोडायला आलं असतं, पण स्वतः आई घातली म्हणल्यावर गपचूप खावंच लागणार होतं. म्हणून वाटाणं जरा बाजूला ठेवलं आणि नुसती मॅगी खाल्ली. तर आजच्यासाठी एवढंच होतं बरं का. व्हिडिओ आवडला असेल तर आयडीला फॉलो नक्की करून जावा.